जय हिंद मित्रांनो. आय होप तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे सुरू असेल. तर आजच्याच व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते स्पेस मिशन्सचे न्यूमेरिकल्स कव्हर करणार आहोत. आणि या चॅप्टरने आपले जे सायन्स वनचे जे पूर्ण न्यूमेरिकल्स असतील ते कव्हर होऊन जातील. आणि याच्यानंतर आमचा प्रयत्न राहील की आम्ही जे कन्सेप्च्युअल व्हिडिओज असतील आपल्या SSCचे सायन्स वन सायन्स टू आणि देन मॅथ्स वन मॅथ्स टू किंवा अदर सब्जेक्ट्स पण असतील तर आमचा तो प्लॅन आहे. त्याच्यामुळे प्लीज जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण न्यूमेरिकलला सुरुवात करू. काय म्हणते बघा, इफ अ मास ऑफ प्लॅनेट इज 8 टाइम्स द मास ऑफ अर्थ अँड इट्स रेडियस इज ट्वाइस द रेडियस ऑफ द अर्थ. ओके, सो अगेन इथे एक छोटीशी अर्थ काढलेली आहे मी. ओके, आणि इथे एक प्लॅनेट आहे. काय म्हटलेलं आहे की एक प्लॅनेट आहे त्याचं जे मास आहे हे अर्थच्या 8 पटीने जास्त आहे आणि त्याची जी रेडियस आहे ही अर्थच्या रेडियस पेक्षा दुप्पट आहे. ओके, आता इथं हा थोडा फरक तुम्हाला जाणवेल. पण ऍक्च्युअली रेडियस इथं खूप जास्त आहे पण आपल्याला हे लिहायचं आहे. मग मी काय करतो, मास ऑफ प्लॅनेट जे आहे ते MP ने डिनोट करतो. ओके, तर तुम्ही इथे लिहू शकता, तुम्ही इथे पूर्ण लिहा. लेट द मास ऑफ प्लॅनेट the mass of planet will be MP. ओके, सो आपल्याला काय दिलेलं आहे, MP is 8 times the mass of earth. ओके, सो मास ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू 8 टाइम्स दॅट ऑफ मास ऑफ अर्थ. हे आपलं गिवन आहे. मी याला थोडं सिम्प्लिफाय करतो, ला इकडे घेऊन जातो तर काय भेटते मला, MP अपॉन ME इज इक्वल टू 8. ओके, अगेन दुसरं गिवन काय, रेडियस इज ट्वाइस द रेडियस ऑफ अर्थ. ओके, सो रेडियस ऑफ प्लॅनेट P इज ट्वाइस द रेडियस ऑफ अर्थ. ओके, मी अगेन याला थोडंसं सिम्प्लिफाय करतो. मी काय करतो, RP ला इकडे घेऊन येतो आणि 2 ला तिकडे नेतो. तुम्हाला काय भेटते, 1/2 इज इक्वल टू RE अपॉन RP. ओके, आता मी असं का केलं हे तुम्हाला थोड्या वेळातच समजून जाईल. ओके, त्याच्यानंतर काय विचारलं, व्हॉट विल बी द एस्केप वेलोसिटी फॉर दॅट प्लॅनेट. ओके, सो मी एस्केप वेलोसिटी जी असेल त्या प्लॅनेटची ती V एस्केप डॅश ने डिनोट करतो. ओके, सो दिस विल बी हाऊ. तर आपल्याला माहित आहे आपल्याकडे एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे. सो गिवन एस्केप वेलोसिटी V एस्केप इज इक्वल टू अंडर रूट 2gm अपॉन r. आता बघा इथे 2 तर कॉन्स्टंट आहे, तुम्हाला माहिती आहे 2 जे व्हॅल्यू असणार आहे 2 ची व्हॅल्यू तर काय म्हणते कुठेही 2च राहणार आहे. अगेन कॅपिटल G म्हणजे काय होते, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. अगेन इट इज कॉन्स्टंट. तर मी या टर्म मधून काय करतो, जे कॉन्स्टंट आहे ते रिमूव्ह करतो. मी कॉन्स्टंट रिमूव्ह केल्यानंतर काय भेटणार मला, V एस्केप इज डायरेक्ट. बघा आता कॉन्स्टंट रिमूव्ह केलं म्हणजे काय, ते प्रोपोर्शनल मध्ये जाणार. ठीक आहे, इक्वल टू नाही राहणार. अंडर रूट M अपॉन R म्हणजे काय, V एस्केप म्हणजे V एस्केप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास ऑफ प्लॅनेट अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट. ओके, यालाच मी अजून काय म्हणते, याला जर सिम्प्लिफाय करायचं झालं तर मी तुम्हाला मागच्या न्यूमेरिकल मध्ये पण आयडिया सांगितली, जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर इथं काय म्हणते, राईट हँड साइड मध्ये जे तुम्ही घेसाल, समजा मी इथे V एस्केप डॅश घेतो आपण, V एस्केप जी असणार ती अर्थची एस्केप वेलोसिटी असणार. जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर वरी काय म्हणते त्या प्लॅनेटची एस्केप वेलोसिटी दिली तर तुम्हाला मास पण कोणाचा घ्यावा लागेल, प्लॅनेटचा अपॉन मास ऑफ अर्थ. ओके, इनटू आता बघा R जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हटलं काय म्हणते, उलट घ्यायचं. वरी इथे जर प्लॅनेटची एस्केप वेलोसिटी दिली असेल तर आपल्याला इथे काय घ्यावी लागणार, अर्थची वेलोसिटी घ्यावी लागणार, सॉरी अर्थची रेडियस घ्यावी लागणार, माय बॅड, RE अपॉन RP. ओके, मग आता ह्या व्हॅल्यू तर आपण काढलेल्या आहे, या व्हॅल्यू तर आपण काढलेल्या आहे. MP अपॉन ME किती आहे, 8 इंटू RE अपॉन RP किती आहे, दॅट इज 1/2. ओके, सो 2 1 जा 2, 2 4 जा 8, सो रूट 4 म्हणजेच किती येते, 2. आणि हा जो V एस्केप असणार ह्याला मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, म्हणजेच आपल्याला V एस्केप डॅश किती भेटणार, 2 इंटू V एस्केप. ओके, V एस्केप म्हणजेच काय, दॅट इज द एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ. ओके, सो एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ किती असते, 11.2 किलोमीटर पर सेकंड.
Okay, so upon multiplying 2 by 11.2, we get 22.4 kilometer per second. Okay, so this will be your final answer. Okay, so as always, don't forget to write the conclusion. Here you can write the conclusion that the escape velocity on that particular planet will be 22.4 kilometer per second. Okay, I hope तुम्हाला न्यूमेरिकल समजलं असेल. आपण लगेच नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळू. तर आपला जो नेक्स्ट न्यूमेरिकल आहे काय म्हणते बघा. गिवन how much time a satellite in an orbit at a height 35,780 km above Earth's surface would take if the mass of Earth would have been 4 times its original mass. ओके, तर आपल्याला काढायचं आहे की बघ एक समजा नाही का काय म्हणते एक सॅटेलाइट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे जो 35,700 किलोमीटर हाईट वरती जो सॅटेलाइट असतो तो कोणत्या टाईपचा सॅटेलाइट असतो. ओके, आणि त्याचा टाइम पिरियड किती आहे. ओके, तर हा जो नाही का सॅटेलाइट आहे हा किती टाइम घेणार जर आपण जे अर्थचं मास आहे हे डबल केलं तर. ओके, तर म्हणजे आपल्याला बेसिकली काढायचं काय आहे की आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे. टाइम पिरियड. ओके, सो मी या कंडिशन मध्ये इथं T2 घेतो. ओके, किंवा T डॅश. ओके, सो दॅट विल बी द टाइम पिरियड ऑफ अर्थ, सॉरी टाइम पिरियड ऑफ दॅट सॅटेलाइट वेन अर्थ्स मास हॅज बीन 4 टाइम्स. ओके, तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. चला मग इथे तुम्ही लिहू शकता. आता फॉर एक्झाम्पल अर्थचं जे मास आहे ते मी आधी M1 घेतो. ओके, सो अगेन M2 किती होणार 4 टाइम्स दॅट ऑफ जे इनिशियल मास होतं त्याच्या. ओके, तर आपल्याला तुम्हाला माहित आहे की नाही का काय म्हणते जो टाइम पिरियड आणि काय म्हणते जे एस्केप वेलोसिटीचं आपलं रिलेशन आहे ते तुम्हाला माहित आहे. तर हे काय रिलेशन आहे की जसं की समजा तुम्हाला माहित आहे की वेलोसिटी इज इक्वल टू काय असते. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. बराबर. आता हा डिस्टन्स किती कव्हर करत आहे म्हणजे हा एक सर्कलच आहे ना, म्हणजे सर्कलच्या सर्कमफरन्स एवढं. सर्कलचं सर्कमफरन्स काय असते 2πr. या कंडिशन मध्ये हे जे डिस्टन्स आहे किती आहे 2πr प्लस h. ओके, अपॉन टाइम किती आहे तो त्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला लागणारा टाइम दॅट इज टाइम पिरियड. ओके, आणि वेलोसिटी काय असणार इथं v एस्केप असणार. ओके, मग आता आपल्याला काय करायचं टाइम पिरियड करायचं. मग टाइम पिरियडला मी इकडे घेऊन जातो. टी इज इक्वल टू काय भेटते आपल्याला 2π इंटू आर प्लस एच अपॉन व्ही एस्केप काय असते 2gm अपॉन आर प्लस एच. ओके, मग बघा पुढे बघा. आता थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ आपण याला. सो टी इज इक्वल टू हा जो रूट आर प्लस एच असेल हा वरी जाईल. मग काय भेटते 2π इंटू आर प्लस एच इंटू आर प्लस एच. मी रूटच्या जागी इथे काय घेतो 1/2 घेतो अंडर रूट 2gm. ओके, सो टी इज इक्वल टू काय भेटते मग आपल्याला 2π इंटू आर प्लस एच. याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1/2 आहे, तर मग हे किती होते 3/2 अपॉन रूट 2gm. ओके, आता बघा 2 again that is constant pi which has the value 22/7 or 3.14. again it is constant. r plus h बघा त्यांनी काय म्हटलं फक्त मास डबल केलेला आहे. जी सॅटेलाइटची हाईट आहे ती त्यांनी डबल केली का किंवा चेंज केली का नाही. आणि आरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे दॅट इज 6400 किलोमीटर. मग ह्या सगळ्या जे टर्म असणार 2π r प्लस एच आणि याच्यामध्ये अंडर रूट 2g ह्या सगळ्या काय असणार कॉन्स्टंट असणार. आणि या कॉन्स्टंटला मी काय करतो रिमूव्ह करतो. रिमूव्ह केल्यानंतर काय भेटणार मला टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास. ओके, मग आता बघा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हटल्यावर काय समजा मी T2 घेतो. T2 हा कधीचा टाइम पिरियड आहे जेव्हा अर्थचा मास हे 4 टाइम झाला. आपण T1 म्हणजे जो की तो सॅटेलाइटचा पर्टिक्युलर काय म्हणते मास अर्थचं मास तेवढंच असतानाचा टाइम पिरियड आहे इज इक्वल टू अंडर रूट. आता इथे बघा T2 आहे तिथे काय घ्यावं लागणार आपल्याला M1 अपॉन M2.
ओके. सो T2 तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. T1 आपल्याला माहित आहे इज इक्वल टू अंडर रूट M1. ओके, M1 आपल्याला काय म्हटलेलं आहे की जो M2 आहे. ओके, सो मी इथे लिहितो लागेल तर M2 इज इक्वल टू किती आहे 4M1 आहे. ओके, सो M1 अपॉन M2 जर तुम्ही केलं तर आपल्याला काय भेटते 1/4. ओके, सो M2 अपॉन M1 इज इक्वल टू 1/4. मग सरळ इथं पुट करून टाका. काय भेटलं तुम्हाला 1/4. सॉरी, मिस्टेकनली राईट. ओके, मग 1/4चं काय म्हणते मग या T2 इज इक्वल टू हा T1 कुठे जाणार वरी जाणार. अगेन हा 1/4चं जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेऊ तर 1चं स्क्वेअर रूट काय ते 1 आणि 4चं स्क्वेअर रूट काय ते 2. सो 1/2. ओके, आणि काय म्हणते जो T1 आहे जेव्हा मास M होतं आपलं अर्थचं मास जेवढं आहे तेवढंच होतं तेव्हाचा टाइम पिरियड किती असतो या सॅटेलाइटचा दॅट इज 24 hours. कारण की तो काय म्हणते अर्थ सोबत फिरतो ना. ठीक आहे, जिओ सिंक्रोनस जो सॅटेलाइट आहे तो काय म्हणते अर्थ सोबत फिरतो, अर्थला फॉलो करतो. मग अर्थचे जेवढं टाइम पिरियड असणार तेवढंच याचा टाइम पिरियड असणार. सो T1 किती असणार 24/2. दॅट इज सो T2 इज इक्वल टू 12 hours. ओके, आता बघा इथे कन्फ्यूज करण्यासाठी फक्त काय म्हणते हाईट दिलेलं आहे, पण आपल्याला आपला कन्सेप्ट यूज करायचा आहे. भले त्यांनी हाईट दिली असेल तर त्या कॅल्क्युलेशन मध्ये पडायचं नाही, बिकॉज 35,780 इज सम हाऊ अ बिग नंबर. ओके, सो इट विल बी डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट युझिंग सच नंबर्स. सो वी हॅव टू वर्क स्मार्टली. आणि असं स्मार्टली वर्क करून तुम्हाला काही कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आणि तुम्ही आन्सर काढू शकता. ओके, आय होप तुम्हाला पूर्णपणे कळालं असेल. जर समजलं नसेल ते व्हिडिओ परत एकदा बघा. आणि अजून काही सजेशन तुम्हाला द्यायचे असतील की हा व्हिडिओ आपल्याला अजून किंवा माझी जी एक्सप्लेन करण्याची मेथड आहे आपल्याला अजून कशी इम्प्रूव्ह करता येईल याच्यासाठी मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, आपण नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळू.